तर मंडळींनो, पहिल्या भागात तुम्ही बघल्यात रात्री 1:15 वाजता कामावली माझी ड्युटी संपलेली आणि आता स्वागत असं तुमचा व्हिडिओच्या दुसऱ्या भागात. नवऱ्याचं घर बराच लांब असल्या कारणाने नवऱ्याकडे तिथे आमची रवाची सोय केलेली होती. त्यामुळे मी असं केलं की रात्री कामावरच थांबले आणि सकाळचे 6 वाजले तसं कामावरून बाहेर पडले आणि पार्किंग मधली गाडी काढून तसंच घराकडे न जाता वाळपईक जाऊ सुटलोय. वाटेत जाताना रस्त्यावर मध्ये मध्ये धुक्या योग लागला, त्यामुळे गाडी चालवताना थोडं अडथळ योग लागलो आणि मंडळींनो, बघता बघता मी पोचेपर्यंत हैसर दिवस सुद्धा उजाडलेलो. मस्तपैकी सकाळी सूर्यदेवांचं दर्शन घेऊन सकाळच्या 9:15 दरम्यान मी जाग्यावर येऊन पोहोचलोय. नवऱ्याच्या घराकडे जाऊन परत बँजो वाजवत होतो, त्यामुळे सोमतोच्या सोमतो फ्रेश जाऊन रेडी झालाय आणि नवऱ्याच्या घराकडे जाऊन पहिला सगळा बँजोचा सामान टेम्पोत भरून घेतला. आमच्या शंभून सगळा सामान अगदी परफेक्ट लावून ठेवला, तसं मगेन आम्ही वाजवण्यापुरती सामान बाहेर ठेवून वाजवूक सुरुवात केली. वाजवून झाला तसं नाश्त्याक ब्रेड आणि हिरव्या वाटण्याचा सामारा खाऊन गरमागरम चाय पिऊन पोटाची गरज भागवली. दुपारच्या 12:20 आम्ही लग्नाच्या हॉलवर पोहोचलो आणि आधीच नवऱ्या हॉलवर पोहोचा उशीर झाल्यामुळे नवरो उभं राहिलो तसं भटान मंगलाष्टका म्हणा सुरुवात केल्या आणि मंगलाष्टका आमच्या कानावर पडली तशी आमची नुसती धावाधाव झाली. परत त्याच्यात जागा सुद्धा आमका कमी पडायला लागली. मगेन करतलंय काय, डबल याच्या जागेवर सिंगलच सेट लावलो आणि कीबोर्ड जोडूक परत खूप वेळ जातलो म्हणून मग बारक्याच केशीवर लग्न सरायचा गाणा वाजवला. दुपारचे 2 वाजले तसं आमच्या पोटातलो कली जागो झालो. मग जेवणाच्या लाईनीत उभे राहून पोटापुरती लागणारा जेवण घेतला आणि जेवण झाल्यावर थंडगार आईस्क्रीम खाऊन पोटाक सुद्धा थंड केला. संध्याकाळी 5:30 वाजता हॉलवरचा आमच्या बँजोचा सगळा पॅकअप केला, तसा सगळा सामान भरून परत होता तसा टेम्पोत चढवला आणि 6 वाजता टेम्पोत सगळं सेट लावून आम्ही नवऱ्याची वाट बघी होतो. नवरो इलो तसं मग आम्ही नवऱ्याक घेऊन घराकडे पोहोचलो आणि वरात थोडीफार वाजवली आणि रात्री 8 वाजता नवरो घरात गेलो. मग आम्ही सुद्धा शुभम गाडी घेऊन इलो तसं सगळा सामान टेम्पोत भरला आणि घरात जाऊक सुटलो. तर असो गेलो आजचो लग्नाचा दिवस. भेटते आता तुमका अशाच एका नवीन व्हिडिओ.